नमस्कार, माझे नाव ईश्वरी हरिदास उडकुते। मी तुमच्या समोर मी स्वतः तयार केलेली गोष्ट सादर करीत आहे। गोष्टीचे शब्द: विमान, अपघात, हवा, शहर। एका गावात रोशनी नावाची मुलगी राहायची। तिचे स्वप्न होतं विमानात बसण्याचं। ती रोज अभ्यास करता वेळेस असं म्हणायची, जर तुला विमानात बसायचं असेल तर तुला खूप अभ्यास करावा लागेल। पण तिला अभ्यास करायचं कामच नाही पडलं, कारण तिला आता दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आणि तिचे मामा म्हणाले, आता तुला सुट्ट्या पण लागल्या, आता आपल्याला अयोध्येला जायचं आहे, ते पुन्हा विमानाने। रोशनी तर खूपच खुश झाली। ती असं सुचू लागली, विमानात काय असेल, कसं असेल, किती मजा येईल, मी माझ्या मैत्रिणींना सांगेल। नंतर संध्याकाळी ती तिच्या मामाला म्हणाली, मामा आपल्याला कधी जायचं आहे अयोध्येला? तिचे मामा म्हणाले, 2-3 दिवसाने जायचंय। ती तिच्या मामाला म्हणाली, मी तर खिडकीतून बसेल, कारण मला मळमळ होते। तिचे मामा म्हणाले, अगं विमानाची खिडकी उघडू शकत नाही। रोशनी म्हणाली, का उघडू शकत नाही? हे बघ, जसे शहरात गाड्या खूप असतात, कोणते लोक कसेही गाड्या चालवतात, त्यामुळे अपघात खूप होते। तसेच विमानाचे पण। विमानाच्या खिडक्या जर खोलता आल्या असत्या तर सगळं विमान खाली गेलं असतं, कारण विमानाच्या खिडक्या खोलल्या तर हवा सगळी विमानात शिरेल आणि शिरेल पण आकाशात ऑक्सिजनची कमतरता कमी असते, त्यामुळे श्वास पण घेता येणार नाही। याने विमान क्रॅश पण होईल आणि लोक मरतील। एवढं सांगता रोशनी झोपी गेली। धन्यवाद।